रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. चला म्हटलं आज एक नवीन विषय तुम्हाला सांगू. कारण आपल्याला माहीत होतं मागं आमचं जे उत्पादन होतं हे 12 ते 13 क्विंटल नाही घ्यायचं. त्याच्या पुढे काही उत्पादन धकत नव्हतं. त्याला खालून बाकीचे खतही दिले, 19-19 052 1261 042 47 फेरस देऊन पाहिलं, पण तरी समस्या लक्ष देत नव्हती. कारण समस्या काय होती, हा जो शेंडा आहे शेंडा पिवळा पडायला लागला होता. त्याच्यानंतर फुलगळ व्हायला लागली होती आणि फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होत नव्हतं. तर थोडंसं मी संशोधन केलं आणि एक विषय लक्षात आलं की ह्याची काही समस्या आहे ही सल्फरच्या आणि झिंकच्या कमतरतेमुळे दिसायला लागली होती. आणि सल्फर आणि झिंकमुळे हे प्रॉब्लेम व्हायला लागला होता. फुलगळ काही थांबेना, शेंगामध्ये काही रूपांतर व्हायचं दिसत नव्हतं. तर माझ्या हे लक्षात आल्यामुळे मी काय केलं, थोडं मार्केटमध्ये गेलो, चिखलीमध्ये शोधायला. जरी आपलं कृषी केंद्र आहे पण तुम्हाला माहिती मी नवीन प्रोडक्ट शोधत असतो. तर थोडी चौकशी केल्यानंतर मला एक प्रोडक्ट मिळाला, तो टेक्नोजेड. याच्यामध्ये मला 67% सल्फर आणि 14% झिंक दिसून आलं. आणि ह्या ORT बेस्ड टेक्नॉलॉजी असल्यामुळं थोडी मी याची चौकशी केली, कंपनी प्रतिनिधींनाही संपर्क साधला. कारण आपल्याला टोमॅटो आणि इतर पिकांनाही द्यायचं असतं आणि वालाची कमतरता तर दिसून आलीच होती. तर त्यांना विचारलं की आपल्याकडे तर मल्चिंग आहे, ड्रीप आहे, तर हे द्यायला चालेल का? ते म्हटले 100% सर, तुम्ही वापरून पहा, तुमचं उत्पादन वाढेल, याची गॅरंटी आम्ही घेतो. तर मी घरी आणला आणि थोडं माझ्या मनात शाश्वती होती की ड्रीपमधून जाईल का नाही, आपलं ड्रीप ब्लॉक होईल. तर थोडंसं हातात घेऊन त्याला पाण्यामध्ये विरघळून पाहिलं, तर ते हे टेक्नोजेड जो आहे आपला हा पाण्यामध्ये विरघळला. पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मी याला 4 किलो एकरी सोडलं आणि त्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट आलाय. जसं ते फुल ड्रॉप होते तर फुलं ड्रॉप होणं थांबून गेले. तर आपलं हे बघा, आता शेंगा तर खूप लागल्या. त्याच्यानंतर ही पानांवर काळोखी आली, जे पिवळेपणा आहे तो शेतामध्ये दिसून नाही आला. अशा प्रकारे एक नंबर हे बघा, आता हे समोर तुम्हाला दिसू राहिलं आणि छान रिझल्ट आला. आणि 12 ते 13 क्विंटलचं जे उत्पादन आहे आपलं 18 क्विंटलवर आलं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो जो प्रोडक्ट आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कधीतरी घेऊन येईल. तर तो प्रोडक्ट तो होता आपला टेक्नोजेड. आणि जवळपासच्या कृषी केंद्रामध्ये आपल्याला टेक्नोजेड अवेलेबलच होतं. कारण की सल्फर मिल लिमिटेडचा हा टेक्नोजेड आहे. कारण की ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आणि सध्याच्या घडील जे आपले रेग्युलर पिकं आहे त्याच्यामध्ये तुमचं गहू असू द्या, हरभरा असू द्या, तर याच्यासोबत तुम्ही जर युरियासोबत कोटिंग केलं, गव्हासोबत, हरभऱ्यासोबत, मक्केसोबत आणि तुमचे आपलं काय म्हणतो केळी पिकाला, तर अतिउत्तम आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. कारण की मला जो रिझल्ट आला हा खरंच 100% आला. आणि तुम्ही रीलमध्ये पाहिलं होतं 12-13 क्विंटलच्या वर निघत नव्हत्या, आता 18-19 क्विंटलवर धडकलाय. तर नक्की तुम्ही हा प्रोडक्ट वापरून पहा. जवळच्या कृषी केंद्रामध्ये तुम्हाला नक्की कुठेही महाराष्ट्रभर मिळेल. सल्फर मिलचं नाव जर घेतलं तर ब्रँडेड कंपनी, ट्रस्टेड कंपनी, त्यामुळे मी डोळे लावून याच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही वापरू शकता आणि तुमचं उत्पादन वाढू शकता. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रोडक्ट नक्की वापरून पहा. धन्यवाद. राम राम.